नाशिक हा जिल्हा समुद्र सपाटीपासून 565 मीटर उंचीवर महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागामध्ये स्थित आहे। या जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे। भगवान राम आपल्या वनवासादरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते। याशिवाय अगस्ती ऋषी देखील तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले। महाराष्ट्राची गंगा म्हणजेच गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते। त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक या गावी स्थित आहे। ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते। नाशिकला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असण्याचे श्रेय मिळाले आहे, जसे वीर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही शिरवाडकर आणि वसंत कानेटकर। हे फक्त काही नावे आहेत। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे। येथील लोकसंख्या सुमारे 61 लाख इतकी असून 15,582 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे। उत्तरेला धुळे जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, दक्षिण पूर्व औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेला गुजरातचे वलसाड व नवसारी जिल्हे आणि उत्तर पश्चिमेला डांग जिल्हा आहे। नाशिक किंवा नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर मानले जाते। गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। चला तर पाहूया नाशिकमधील काही महत्त्वाची ठिकाणे। तोफखाना केंद्र हे नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे। नाणे संग्रहालय अंजनेरी नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडवर नाणे संग्रहालय आहे। गारगोटी खनिज संग्रहालय हे सिन्नर येथील माळेगाव MIDC क्षेत्रामध्ये नाशिक पासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे। बौद्ध विहार आणि दादासाहेब फाळके संग्रहालय हे नाशिक शहराजवळ नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर नाशिक बस स्टँड पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे। दूधसागर धबधबा हा नाशिक पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरील सोमेश्वर येथे आहे। दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे। नाशिक मधील महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच येथील धार्मिक स्थळ सुद्धा पर्यटकांना आकृष्ट करत आहे। कुशावतीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अंदाजे 300 मीटर अंतरावर स्थित आहे। काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले। प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते। पंचवटी नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे। काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह 5 वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास पंचवटी असे म्हटले जाते। धम्मगिरी SN गोयंका द्वारा स्थापित धम्मगिरी एक ध्यान केंद्र आहे। रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदी पात्रात असून मध्यवर्ती बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। श्री सोमेश्वर मंदिर हे मंदिर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर गंगापूर रस्त्यावर आहे। श्री सप्तशृंगी गड नाशिक पासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे। देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असून समुद्र सपाटीपासून 4,659 फूट उंचीवर आहे। श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पांडवलेणी नाशिक नवीन बस स्थानकापासून 5 किलोमीटर व महामार्ग बस स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत। मांगी तुंगी मंदिर
मांगीतुंगी मंदिर नाशिक पासून 125 किलोमीटर अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी हे नाशिक पासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी ही बौद्ध लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण हे नाशिकमध्ये गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे सुद्धा नाशिकमध्येच आहे. नाशिक मुंबई महामार्गावर सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडको या नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुणेप्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.